तर 1 मेला आता महाराष्ट्र दिन झाला आहे। तर महाराष्ट्राच्या दिनानिमित्त आज मला हा व्हिडिओ बनवायचा मन केला। तर आता मी आहे मुंबईच्या हुतात्मा चौकमध्ये। तर इथं खूप जण इथं फिरायला येतात, खूप जण इथं रील काढायला येतात। आता इथं कोणतेही बोलवतं की मी इथं खूप सारे रील काढले आहेत, म्हणजे डान्स व्हिडिओज वगैरे इथं लोक करतात। तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की आता आपण कुठे आहोत। तर खूप जणांना माहिती नाही की हुतात्मा चौक काय आहे आणि ह्याचं आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्त्व काय किंवा स्पेसिफिकली मुंबईमध्ये महत्त्व काय। तर ह्याची सुरुवात होते जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं, तेव्हा जे स्टेट्स होते, प्रोविन्स, त्यांची रचना कशी करावी यावरती खूप विचार करण्यात आला। तर जवाहरलाल नेहरूचं असं मत होतं, भाषेच्या आधारावरती स्टेट्स नसावे, म्हणजे जसं की आज भाषेच्या आधारावरती महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा वगैरे स्टेट्स आहेत, तसं नसावं। पण त्यानंतर काय झालं की आंध्र प्रदेशमध्ये काही लोकांनी आमरण उपोषण ठेवलं की भाषेच्या आधारावरती पहिला एक आंध्र प्रदेश करून एक स्टेट बनला। मग त्यानंतर सुरुवात झाली तामिळनाडू, कर्नाटक वगैरे असे खूप सारे स्टेट बनले। मग त्यानंतर भाषेच्या आधारावरती आपला महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन वेगळे स्टेट बनले। मग त्याच्यानंतर प्रश्न पडला की मुंबई जी एक आर्थिक राजधानी आहे त्याचं काय होणार। तर मग मुंबई महाराष्ट्राला द्यावी की गुजरातला द्यावी की युनियन टेरिटरी करावी, यामध्ये खूप प्रश्न पडला। त्या टायमाचे आपले मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई। तर मोरारजी देसाईचं असं एक मत होतं की मुंबई ही गुजरातला द्यावी। मग त्यावेळेस इथले जे मराठी माणसं होती त्यांना ते आवडले नाही। मग त्यांनी एक आंदोलन ठेवलं CST पासून इथपर्यंत, ज्या चौकामध्ये आता मी उभा आहे तिथे। CST पासून जो चळवळ जेव्हा इथं आली तेव्हा मोरारजी देसाईंनी शूट ॲट साईट ऑर्डर दिली। मग त्यामध्ये याच चौकामध्ये जिथं आता खूप जण आपण फिरायला वगैरे येतो, इथे 37 हुतात्म्यांचं बलिदान गेलं, म्हणजे 37 लोक ठार करण्यात आले। सेम तसंच बेळगाव वगैरे बाकीच्या इतर महाराष्ट्रामध्ये पण ही चळवळ झाली होती। तर 108 लोकांचे बलिदान गेले होते। तर इथं मागे जर तुम्ही बघू शकता, इथे ते 107 लोक आहेत, त्यांची नावं लिहिलेली आहेत। तर मग यांच्या बलिदानानंतरच महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ झाली आणि आज मुंबई ही महाराष्ट्रामध्ये आहे। तर पुन्हा कधी जर तुम्ही हुतात्मा चौकमध्ये आला तर तुम्ही या गोष्टीला आठवणीमध्ये ठेवू शकता। हॅलो फ्रेंड्स, तर मी आज कामानिमित्त तिथं गेलो होतो। तर मी असाच एक हा व्हिडिओ बनवला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असं वाटतं की मी पुढे अजून मुंबईबद्दल काही चांगल्या गोष्टी सांगू किंवा ऐतिहासिक गोष्टी सांगू, तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता।